ह्याच्यासाठी आपण काय केलं की 1 लिटरला 1.5 ml इथ्रेल 5234 5 ग्रॅम आणि त्याचा पेच आहे आम्ही 4-4.5 पेच घेतला आहे इथ्रेलचा आणि स्टिकर टाकून आम्ही याचा स्प्रे घेतलेला आहे आणि जी पानगळ पूर्ण पिवळी होऊन दमाने स्लोमध्ये 7 ते 8-9 दिवस लागले आम्हाला पानगळ 100% पानं पडायला आम्हाला 9 ते 10 दिवस लागले आम्हाला. आणि आता पानगळ पाणी सोडून पानं केल्यानंतर पानं फास्ट पडतात. पण ही पानं पूर्ण पिवळी होऊन अशी पाण्यात नायट्रोजन पूर्ण काडीमध्ये जाऊन झाडामध्ये जाऊन त्याचा फायदा झालेला आपल्याला. नमस्कार, मी कृषी मित्र अजय आदाटे. आत्ता आपण गेल्याच व्हिडिओमध्ये आटपाडीच्या बनपुरी गावामधील 11 महिन्याचा प्लॉट बघितला होता. या 11 महिन्याच्या प्लॉटला 17 महिन्यात त्याचं हार्वेस्टिंग झालं आणि एका झाडाला 8 ते 10 किलो माल असा आपण व्हिडिओ बघितला होता. पण हा जर आपल्याला माल काढायचा असेल आणि त्या पद्धतीचं जर नियोजन करायचं असेल तर आत्ता आपल्याला काय केलं पाहिजे किंवा नवीन जे शेतकरी आता बाग धरणार आहेत त्यांनी ते काय केलं पाहिजे हे आज आपण विजय गवळी साहेबांचा हा प्लॉट आहे डाळिंबाचा काशेगावमधील. नमस्कार गवळी साहेब. नमस्कार. की हा जो आपल्याला प्लॉट दिसतोय काय एकदम सुंदर एकदम काडी व्यवस्थित दिसते, तर हा प्लॉट किती महिन्याचा आहे हे आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा. हा प्लॉटला आता 9 महिने पूर्ण झालेला असून आणि 9 महिन्यात आपण प्लॉट पकडलेला आहे. पण आज सध्या ह्याची जर परिस्थिती बघितली तर प्रत्येक चौकीतून आणि प्रत्येक काडी जी आहे प्रत्येक डोळ्यातून कळी आहे आणि ह्या झाडाचं स्टेटमेंट जर आदाडे साहेबांनी आपण ॲग्रोस कंपनी घेतलेलं आहे पहिल्यापासून आत्तापर्यंत. त्यांचं शॅडोपॅट असो, कांबोस असो, त्यांचं बेनी असो, झेनी असो, बिटकॉइन किंग असो, हे औषध परत त्यांचं मायक्रोडोन असो, हे बरेचसे वेळोवेळी साहेबांना मार्गदर्शन करून आम्ही त्यांची शिफारशीप्रमाणे आम्ही प्लॉट 9 महिन्यात पकडून 15 महिन्यामध्ये हार्वेस्टिंग करायचा आमचा विचार आहे. फुल सोना आणि 032 याचा स्प्रे मागच्या 4-5 दिवसापूर्वी घेतलेला आहे आणि त्याचा फरक असा जाणवतोय की प्रत्येक चौकी आणि मोठ्या काडीच्या स्टंपला अशी कळी जी भरपूर कळी संख्या दिसत आहे आणि आता व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसते समोर दिसते, बोलून काय नाही पण समोर आहे सगळं. निश्चितच शेतकरी बंधूंनो, बेसल डोस व्यवस्थितपणे टाकणे, ड्रीप व्यवस्थितपणे अंतरणे, इनलाईन सगळीकडे व्यवस्थित पाणी पडणे, चौकी तयार करणे आणि ह्या पद्धतीनं जर व्यवस्थित नियोजन केलं तर 9 महिन्याच्या झाडाला 15 महिन्यात हार्वेस्टिंग होऊन निश्चितच आपण 10 किलो माल काढू शकतो. हे आपण स्वतः डोळ्याने बघतोय. टप्प्याटप्प्याने ह्याच प्लॉटचे व्हिडिओ तुम्हाला महिन्याचे बघायला मिळतील. आणि सध्या तरी मी गवळी साहेबांचं खूप धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. पुन्हा एकदा धन्यवाद.